नमस्कार, आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत कॉफी मगवर प्रिंट कसं करायचं. तर हा फोटो कस्टमरने आम्हाला दिला होता कॉफी मगवर प्रिंट करण्यासाठी. तर त्याची सेटिंग फोटोशॉपमध्ये केलेलं आहे आम्ही. आता तो प्रिंट करतोय. हा जो प्रिंटर आहे तो रेग्युलर प्रिंटर नसतो. हा प्रिंट जो आपण कॉफी मग टी शर्टवर प्रिंट करतो त्यासाठी हा सेपरेट प्रिंटर असतो. ह्याच्यात रेग्युलर पेजेस जात नाही झेरॉक्सचे, ह्याच्यासाठी सेपरेट पेजेस येतात. सो आता ते प्रिंट होतंय, तर बघूया कशी दिसते प्रिंट. प्रिंट येते बाहेर. आता आपण चेक करूया. प्रिंट आल्यावर आपल्याला जे आपल्या कपसाठी जो फोटो परफेक्ट साईजचा आहे तो कट करून मग आपल्याला कपवर लावायचा. सो बघूया आता. आली आता आपली प्रिंट. तुम्हाला मी दाखवते कशी आली. सो हे आपले 3 फोटो आपण वेगवेगळ्या साईजचे ठेवले होते. आता आपण ते कट करून घेऊया. मी पहिल्यांदा सगळ्यात मोठा फोटो चूज केलाय कारण तो मला कपसाठी परफेक्ट वाटतोय. तुम्हाला वाटत असं नाही हा खूप मोठा होईल, पण तुम्हाला लावलाय पण बघा परफेक्ट बसलाय तो. आता ते साईजला बरोबर मधलोमध आपण ऍडजस्ट करून घ्यायचा आहे तो फोटो आणि सेलो टेपने पॅक करायचा आहे. आता फोटो लावताना कपला कधी पण फोटो ज्या साईडने प्रिंट केलाय ती साईड आतल्या साईडने लावायची असते. नाही तर काही जण स्टार्टिंगला गडबड करतात. आता त्याला आपण मस्त सेलो टेप लावून पॅक करून घेऊया. सेलो टेप नीट लावायचा. जर थोडी पण एअर आतमध्ये राहिली, सेलो टेप नीट लागला नाही तर तिथं व्हाईट पट्टे येतात. आपण फोटो प्रॉपर सेलो टेपने पॅक करून घेऊया. सेलो टेपने आपण आता कॉफी मग पॅक करून घेतलेला आहे. सो लेट स्टार्ट. आता इथं मशीन आपण प्रीहीट करायला ठेवलेली आहे. त्याची 350 डिग्री पर्यंत ते प्रीहीट करायची असते मशीन. आता मशीन प्रीहीट होतीये हळूहळू. सो बघूया आपण. $300 1 2 3 चालू आहे काउंटडाऊन. 350 पर्यंत आपल्याला ते प्रीहीट करून घ्यायचे. ओके. आता आपली मशीन 350 पर्यंत प्रीहीट झालेली आहे. आता आपल्या त्या सेटअप मध्ये आपण तो कप ठेवलाय आणि आपला टायमर चालू झालाय काउंटडाऊन साठी. तो 120 सेकंदचा असतो. 350 डिग्रीला 120 सेकंड आपल्याला ठेवायचा असतं तो कप प्रिंट साठी. तर तुम्ही बघू शकता इथं 97, 96, 95, 94, 93 चालू आहे काउंटडाऊन. आता बघूया आपला टायमिंग संपल्यावर आपला कप कसा दिसतोय. कप बरोबर ठेवायचा मधोमध, म्हणजे आपली प्रिंट व्यवस्थित होती. आणि पूर्ण पॅक करून ठेवायचा. ओके. आपला टाइम झालेला आहे. 120 सेकंद संपलेले आहेत. कप खूप जास्त गरम होता जेव्हा बाहेर काढला तेव्हा. सो थोडासा आम्ही थोड्या वेळ त्याला गार व्हायला दिलं. पण आम्हाला खूप उत्सुकता होती त्याच्यामुळे आम्ही पूर्ण पण गार होऊन दिलेलं नाही त्याला. तर लगेच आम्ही तो चेक करायला घेतलाय. आता आपण बघूया हळूहळू. खूपच गरम आहे कप. हात लावला तरी चटके बसत होते. थोडाफार झालाय आता नॉर्मली गार. आपण सेलो टेप काढून चेक करूया हळूहळू.
ओके, हा फायनल लुक आहे. कसं वाटतोय? फोटोत जेव्हा आपण प्रिंट काढले तेव्हा बघितल्यावर असं वाटत होतं की खूप लाईट आहे. ती प्रिंट येताना तशीच येते. सब्लिमेशनची प्रिंट जी असते ती तशीच असते. जेव्हा आपण ॲक्च्युअलमध्ये प्रिंट करतो तेव्हा त्याच्यावर तो ग्लॉस येतो. आता हा पण मग बघा, आपल्याला कस्टमरने त्या 2 कप बनवायला लावले होते. हा पण बघा कसं चमकताय फोटो. तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. कस्टमरला फक्त एकाच साईडने मधोमध फोटो पाहिजे होता, त्याच्यामुळे आपण फक्त मधोमध फोटो लावलेला आहे तो. एकदम छान दिसतोय बघा. हे दोन्ही कप आपले रेडी आहेत. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.